परी लिहिले आहे देणे परी एकलेने प्राणी सांडिले जेवी. मौलिक ज्ञानोबा हे गीताशास्त्र कोणाला सांगू नको अशा प्रकारचं सांगत असताना सांगतायत हे तपस्वी नसेल त्याला सांगू नको, एखादा तपस्वी असेल पण गुरुभक्ती करत नसेल त्यालाही सांगू नको, एखादा तपस्वी असेल गुरुभक्ती करत असेल पण ऐकण्याची इच्छा व्यक्त नसेल करत नसेल इच्छा नसेल त्यालाही सांगू नको. एखादा तपस्वी आहे गुरुभक्ती करतो आहे ऐकण्याची त्याला इच्छाही आहे परंतु एकल्याने प्राणी सांडिले जेवी. सगळं असेल तपस्वी असेल वगैरे असेल हे का नाही, पण जर तो निंदा करणारा असेल तर त्याला सांगू नको. काही त्याचा उपयोग नाही, निंदा करत असेल तर या सगळ्याचा उपयोग नाही. कशा प्रकारे मौलिक ज्ञानोबा दृष्टांत देत आहेत. अंग गोरे आणि तरुणी वरी लिहिले आहे का नाही. एखादा शरीर दिसायला सुंदर आहे का नाही आणि त्याच्यावर अलंकारही काय केलेले आहेत भरपूर घातलेले आहेत, दिसायलाही सुंदर आहे अंगावर अलंकारही भरपूर आहेत, पण जर त्याच्या जीव नसेल तर काय उपयोगाचा आहे का नाही. जीव नसेल तर ते कितीही सुंदर असेल आणि कितीही अलंकार असतील त्या शरीरावर तरी ते फुकून पेटून द्यायच्या कामी. तसं तपस्वी असेल गुरुभक्त असेल का नाही ऐकण्याची इच्छा असेल सर्व काही असेल पण जर निंदक असेल तर तो जीव नसल्यासारखं ते सगळं आहे, त्यात प्राण नसल्यासारखं ते आहे असं मग सांगताय. सोनियाचे सुंदर निर्वाळले उभे घर तरी सर्पांगणाद्वारे रुंदले आहे. सोनियाचे सुंदर निर्वाळले उभे घर बांधलेलं आहे आणि सगळ्या घराला सोनं लावलेलं आहे. सगळं सोनं, इतकं सुंदर घर आहे. रावणाचं घर काय असेल सोन्याचं एवढं सुंदर घर आहे, पण त्या घराच्या दरवाजातच मोठा साप आत जाऊ देत नाही. काय काढायचं त्या घराला नाही. अशा प्रकारे तसं निंदा हा सोन्याच्या घरावर असलेला काय आहे साप. हे साप काही फायदा नाही त्याचा. निपजे दिव्यांना चोकर तरी माझे असे काळकोट असो मैत्री कपडकर विनिजयशी सुंदर स्वयंपाक केलेला आहे. पंचपक्वान्नाचं जेवण आहे. कोणते कोणते पदार्थ आहेत एकादशीचे सांगायचे नको. सुंदर असं जेवण आहे पण त्यात विष टाकलेलं आहे. काय फायदा आहे त्या जेवणाचा आहे काही फायदा नाही अर्जुना. तसं तपस्वी वगैरे सर्व काही असेल पण निंदा आहे त्याच्यातलं काय आहे विष आहे विष. म्हणून अशा प्रकारे किंवा असो मैत्री कपटकर विनिजयशी मित्रता वरून चांगली आहे पण आतून कपट आहे. काय त्या मित्रतेला चालायचं आहे का नाही. म्हणून तैसे तपभक्ती मेधा तयाचे दान प्रभुता जो माझ्याची का निंदा माझीची करी तसे त्यांची काय समजतो तो भक्ती. अशा प्रकारची अर्जुना समज कोणाची माझी किंवा माझ्या भक्ताची काय करतो निंदा करतो. या कारणे धनंजय तो भक्तो मेधावी तपिया तरी नको बापा येते या शास्त्रात लोकया. तो भक्तो मेधावी तपिया तो भक्त आहे तपस्वी आहे सर्व काही बाजूने ऐकण्याची इच्छा आहे सर्व काही बाजूने चांगला आहे पण निंदा करत असेल तर हे शास्त्र त्याच्या कानावर पडू देऊ नको. काय बोलो निंदका योग्य सृष्ट्याही सारिका किता कौतिका लागी गीता हे कौतिका लागी ही नेदी. जाऊ द्या काय अरे तो ब्रह्मदेव एवढा श्रेष्ठ आहे. ब्रह्मदेव सगळ्यात काय आहे श्रेष्ठ आहे. ब्रह्मदेव एवढा जरी श्रेष्ठ असेल पण निंदा करणारा असेल तर हे त्याच्या कौतुकानं सुद्धा सहज त्याच्या कानावर पडू देऊ नको. म्हणून तपाचा धनुर्धरा तळे दाटोनी घालोरा वरे गुरुभक्तीचा पुरा प्रसाद जो झाला. मग कुणाला सांग कुणाला हे शास्त्र सांग तपाचा धनुर्धरा तळे दाटोनी घालोरा. ज्याचा असं घर तयार असं मंदिर ज्यानं तयार स्वतःच केलेलं आहे त्याला ही गीता सांग. काय केलेलं आहे मंदिर बांधायचं असेल तर अगोदर पाया भरावा लागतो.
पण ते घर बांधायचं असेल, मंदिर बांधायचं असेल तर अगोदर पाया भरावा लागतो. त्या ज्या व्यक्तीनं तपाचा पाया भरलेला आहे, म्हणजे सुरुवात कशी काय केलेली आहे, तप केलेला आहे, गुरु भक्तीचा पुरा प्रसाद झाला आणि त्याच्यावर गुरु भक्तीचा पूर्ण तो मंदिर, तो वाडा काय केलेला आहे, बांधलेला आहे. आणि श्रवणीच्या पुढा दारवंटा सदा उघडा, वरे कलशी चोकडा आनंदा रत्नाचा. आणि श्रवणाची इच्छा दरवाजा त्याला टाकलेला आहे आणि तो दरवाजा सतत उघडा राहतो, कधी त्याला ऐकण्याची इच्छा त्याची मरत नाही, अशा प्रकारचा. आणि वरी कलशू चोकडा आनंदा रत्नाचा, आणि आनंदा रूपी रत्न याचा त्याला कळस काय केलेला आहे, बसवलेला आहे. याचा अर्थ गीतेचा अधिकारी कोण आहे, तपस्वी असावा, गुरुचा भक्त असावा, श्रवणाची इच्छा ठेवणारा असावा, आणि पुन्हा आनंदक असावा, कुणाचीही निंदा करणारा असावा. ये इमं ब्रह्मंगुयं मदभक्तेश्वरी ध्यास्यते भक्तिमयी परम कृत्वा मामे वैश्यत्य संशयः. ऐसा भक्ताला गी चोकटे गीता रत्नेश्वर प्रतिष्ठे, मग माझ्या समसाठी तू कशी जगी. आणि अर्जुना ऐशा भक्ताला गे चोकटे, अशा शुद्ध भक्ताला जर गीता रूपी रत्न तू जर त्याला ऐकवशील तर, मला अशा जर शुद्ध व्यक्तीला मी जर ही गीता सांगितली तर मला काय मिळेल, आहे का नाही, काहीतरी लाभ मिळेल पाहिजे का नाही. तर भगवंत सांगताय, अशा जर शुद्ध व्यक्तीला तू ही गीता ऐकवली ना अर्जुना, तर माझ्या समसाठी तू कशी जगी, तू या जगामध्ये माझ्या बरोबरीला येशील. देवाच्या बरोबरीला येण्या याचा अर्थ शक्ती देवाकडं, तेवढी शक्ती त्या व्यक्तीकडे येईल. हरी तैसे नाही तया भय मोह चिंता आस, कोणी राहती उदास बळकट कास भक्तीची. माझ्या बरोबरीला तू या जगामध्ये येशील, तो सांगणार आहे, तो येईल. काजे एकाक्षरपणीशी त्रिमात्रकेची कुशी, प्रणव होता गर्भवासी सांकडला, किंवा एकाक्षरपणीची त्रिमात्रकेची कुशी, त्रिमात्रेच्या कुशीत एका अक्षरात प्रणव हा त्या त्रिमात्र कुशीच्या गर्भात अडकला होता. त्रिमात्र आहेत ओंकाराच्या, अकार, उकार आणि मकार. अशा प्रकारच्या तो गीतेच्या बाळी वेद गीते पाळी, ते गायत्री फुली फळी श्लोकाच्या आली, तो ओंकार गीतेच्या रूपानं विस्तारित झालेला. गीता म्हणजे सामान्य नाही, ओंकार स्वरूप आहे. ओंकार म्हणजे ब्रह्मस्वरूपी काय आहे, गीता आहे. नाही, अरे गायत्रीलाच आलेलं फळ आणि फूल म्हणजे काय आहे, ही गीता आहे. ते मंत्र रहस्य गीता मिळवी जो माझी भक्ता, अनन्य जीवना माता बालका जैशी. अशी श्रेष्ठ असलेली गीता जो माझ्या भक्ताची आणि गीतेची भेट घालून देतो, म्हणजे माझ्या भक्ताला जो गीता सांगतो तो अनन्य जीवना. कशी सांगतो, तो अनन्य जीवना माता बालका जैशी. त्या माता जशी लेकराशी अनन्य असते, तिचं लेकरू चुकावं आणि एखाद्यानं त्या लेकराची आणि आईची काय घालून द्यावी, भेट घालून द्यावी. तशा प्रकारची गीतेची आणि माझ्या भक्ताची जो भेट घालून देतो, तैसे भक्ता गीतेशी भेटे करी जो आदरेशी, तो देहापाठी मजशी एकची होय. अशा प्रकारची गीतेची आणि माझ्या भक्ताची तो भेट घालून देतो अर्जुना. तो देह टाकल्यानंतर तो कुणाच्या स्थानावर येतो, तो माझ्या जवळ येतो. अशा प्रकारचं सांगताय. न तस्मान मनुष्येषु कश्चिन्मे प्रिय कृतमः भवितानच मे तस्मात् अन्य प्रिय तरो भुवि. आणि देहाचे निलेले देवनी वेगळेपणे असे उजवे प्राणी तोची पडी. अर्जुना, अरे देह पडल्याच्या नंतर तो माझ्या ठिकाणी येतो हे मान्य आहे, पण देहात असताना माझा त्याचा काय संबंध असतो का?
तो जो गीता सांगतो, गीता म्हणजे ज्ञानेश्वरी, आहे का नाही, आहे का नाही, ज्ञानेश्वरी जो सांगतो तो देह पडल्यानंतर माझ्या बरोबरीला येतो, म्हणजे बरोबर आहे. पण अर्जुना, देहात असताना त्याचा आणि माझा काही संबंध असतो का? तर माऊली ज्ञानोबा सांगतायत, देहाचे लेणे लेवणी वेगळेपणे. खरं तो देहात असतानाच मत स्वरूप झालेला असतो, पण देहरूपी वेगळा अलंकार घातल्यामुळे तो वेगळा वाटतो. नाही तर तो माझ्या बरोबरीलाच आलेला असतो, मीच झालेला असतो. आणि जोपर्यंत वेगळा दिसतो, देहात असतो, तोपर्यंत तो जीवे प्राणी तोची पडिये. प्राणापासून, जीवापासून मला तोच आवडतो. तो आवडतो नाही, तो आवडतो नाही, तोच आवडतो. कोण आवडतो? देवाला म्हणतात मला तो आवडतो नाही, तोच आवडतो. जो हे सांगतो तो पण ज्ञानेश्वरी सांगतो आवडतो देव म्हणतात. मग म्हणून महात्म्यांचा संमत आहे का नाही? डॉक्टर बाबा म्हणजे कोणाला कळो न कळो काही संबंध नाही, सांगत राहा, सांगत राहा. ज्ञानेश्वरी सांगत राहा. का सांगत राहा? कारण कोणाला देव म्हणले का कोणाला कळलं तर तुला फळ मिळेल, तेच पण नाही. विचार कळो न कळो, आपल्याला जे फळ मिळायचं आहे ते काय होणार आहे? मिळणार आहे. ज्ञानिया कर्मठा तापसा या खुणेची या माणुसा. आपल्याला त्याचं महत्व कळत नाही. जे महात्मे लोक आहेत ते ज्ञानेश्वरी गाथा जीव काय करतात, या ग्रंथावरून वळून टाकतात, ठीक आहे नाही? ज्ञानिया कर्मठा तापसा या खुणेची या माणुसा माझे तो एकोगा जैसा पडी अमल. कोणाकोणात आवडतो तो देवा तुम्हाला? म्हणजे दुसरे काय आवडतात? दुसरे आहेत माझे भक्त, भक्ती करतात माझे. कोण? ज्ञानी. ज्ञानी लोकही माझे काय आहेत? माझ्याकडे येण्याचा प्रयत्न करतात ना, मला जाणतात, माझ्या स्वरूपाला जाणण्याचा प्रयत्न करतात, असे ज्ञानी आहे. कर्मठ, कर्मठ निष्काम काय करतात? कर्म करतात, कर्म करणारे आहेत, ज्ञानी आहेत. तापसा तपस्वी लोक काही कमी आहेत का? तपस्वी लोक आहेत ना, आहेत. या खुणेची या माणुसा. ज्ञानी, कर्मठ आणि तपस्वी हे देवाचे आहेत म्हणून यांच्यावर शिक्के पडलेले. कुणाचे? ते देवाचे. लोक म्हणतात ना बाबा ते देवाचे आहेत, असे ज्यांच्यावर शिक्के पडलेले आहेत. त्या ज्ञानी, कर्मठ आणि तपस्वी या सगळ्यापैकी मला तो जेवढा आवडतो तेवढे तिघे नाही आवडत. ज्ञानी तेवढा आवडत नाही, कर्मठ आहे तेवढा आवडत नाही, आणि तपस्वी तेवढा आवडत नाही जेवढा मला हा गीता सांगणारा आवडतो. एकोगा जैसा पडी मग त्या सगळ्यांमध्ये मला एक तो काय होतो? आवडतो. जैसा भुतळी आगवा न देखे पांडवा जो गीता सांगे मिळवा भक्तजनाच्या. खरं सांगू काय अर्जुना, या पृथ्वीवर तेवढा मला आवडणारा मला तरी दुसरा दिसत ना. बस एका शब्दात आता एक एक सांगायची गरज नाही. कोण आवडतं? लक्ष्मी माता आवडते, भगवान शंकर आवडतो का, ब्रह्मदेव आवडतो का, कोण आवडतं? देव म्हणतात एक एक सांगायचं कारण नाही, मला तेवढं कोणीच आवडत नाही की जेवढा कोण आवडतो. माझ्या भक्ताच्या मेळाव्यात हे काय सांगतो? गीता सांगतो. कोणी आवडत नाही तेवढं. मजेश्वराचे निलोभे हे गीता पडता अक्षोभे जो मंडन वैसोभे संताचे. महाराज काय होतं? मजेश्वराचे निलोभे हे गीता पडता अक्षोभे जो मंडन वैसोभे संताचे. महाराज आहे का? एवढा देवाला आवडतो, सगळ्यात जास्त आवडतो. ज्ञानेश्वरी सांगणारा सगळ्यात जास्त आवडतो. आपणही बसलो होतो त्याच्यात, सांगणारात बसलोच ना आपण. आवडतो नाही देवाला? मग आवडतोच ना. अशी कॉलर झालतीच नेमकी टाईप, पण एक खोटी आणलीच ज्ञानोबा आहे. ज्ञानोबाची मी एक म्हणतात त्याला की मी खाल्ल्यामुळं आपण बाद झालो. कोणती बात आहे?
कोणती मला ज्ञानेश्वरी सांगणारा आवडतो मला प्राणापेक्षा, कोणती ज्ञानेश्वरी कशा करता सांगणारा आवडतो ते सांगितलं. माना करता सांगतोय का धना करता सांगतोय, कशा करता सांगतोय? मज ईश्वराचे निलोभे. त्या सांगण्यात त्याचा लोभ कोणता आहे? मला देव भेटावा, देवाच्या प्राप्ती करता सांगत असेल तर आवडतो, नाही तर धना करता सांगत असेल, माना करता तर मला तो आवडत नाही. माझी ईश्वर हे गीता पडता शोधे. आणि ही गीता पडत असताना, वाचत असताना, सांगत असताना, आणि ती अक्षोभे. अक्षोभे म्हणजे शांत चित्त ठेवून, चित्त स्थिर करून. मग काय होतं? जो मंडन व्हायचं संताची सगळ्या संतांमध्ये तो भूषण म्हणून गाजला जातो, पण त्याचा ध्येय काय असावं? म्हणजे ईश्वराची लोभे. न पल्लवी रोमांचितो, मंदानेळी कांपवितो, अमृतजळे बोलवितो फुलाचे डोळे. त्याच्या हाताला अष्टसात्विक भाव निर्माण होतात. नऊ पल्लवी रोमांचितो, त्याच्या अंगावरचे रोम काय होतात? असे नऊ पल्लवीत होतात. मंदानेळे कांपतो, जसं असं हवेने एखादा झाड, बारीक झाड कापावं तसं शरीर कंपायमान होतं. आमद जोडे बोलवितो फुलाचे डोळे. नाही, फुलाच्या डोळ्यातून जसा सुगंध यावा तशा त्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागतात. कोकिळा कलवराचे निमिषे, मला कोकिळेच्या सुंदर गायनाच्या निमित्तानं जशी कोकिळा सद्गदित बोलते का वसंत का प्रवेशे मद भक्तारामी, तसा वसंतच माझ्या भक्तरूपी हृदय, माझ्या भक्तरूपी बगीच्यात काय झालेला आहे? फुललेला आहे. का जन्माचे फळ चोकरा कोतळे चंद्र अंबरा, नाना नव घनमयुरा उदित पावे. मला जन्माचे फळ चकोरा. चंद्र निघल्यानंतर आकाशात चकोराला आपल्या जन्मलेल्याचं काय मिळतं? तर त्याला चंद्राकडून काय प्यायला मिळतं? अमृत प्यायला मिळतं. आकाशात ढग आले की मोराला काय होऊन जातो? आनंद होऊन जातो. तैसा तैसा एवढ्या आनंदानं तैसा सज्जनाच्या मेळापी गीता पद्मरपी रत्नी उमपी वर्षे जो माझ्या रूपी हेतू ठेवणी. तसा सज्जनाच्या मेळाव्यात गीता रूपी रत्न जो उकलतो, जो सांगतो. पहिलं सांगितलं होतं पहिल्यांदा मज ईश्वराचे लोभे. परत एकदा तेच सांगताय. किती महत्वाचा विषय तो. डबल वर्षे तो सांगतो, वर्षाव करतो त्याचा. पण कशा करता? माझ्या रूपी हेतू ठेवणी. त्याचा हेतू काय आहे? भगवंताची प्राप्ती व्हावी. हा जर त्याचा हेतू असेल तर मग तयाचे निपाडे पर्यंती मज पुढे नाहीच का मागे पुढे न्याहाळीता. आणि असा जर सांगणार असेल तर त्याच्या एवढा आवडता मला मागेही कोणी नाही आणि पुढेही कोणी तेवढं आवडणार नाही. अर्जुना टाईवरी मी तया ते सुयेची वारी चुकीता त्याची पुरी करी परगुणी संता. महाराज या ठिकाणापर्यंत अर्जुना मी त्याच्यावर प्रेम करतो. कुणावर? जो कितीचा स्वयंपाक करून माझ्या भक्तांना जेवू घालतो. स्वयंपाकच करावा लागतो ना, याचा स्वयंपाकच करावा लागतो का नाही? स्वयंपाकच करावा लागतो मग स्वयंपाकच. कारण अर्थ सांगायचा असेल तर त्याचे प्रयत्न करणं, काय करणे? स्वयंपाकच करणे. आणि तो स्वयंपाक करून जो जेवू घालतो तुम्हाला जीवापेक्षाही जास्त आवडतो. अदश्यतेचैवं धर्मं संवादमावयोः ज्ञानयज्ञेन त्यामिष्टस्यामिति ते मतिः. मी सांगितलं तुम्हाला साधू संतांना याचं महत्व काय झालेलं आहे खूप कळालेलं आहे. ठीक आहे. पै माझी या तुझ्या मिळणी वाणी नदीचे कहाणी मोक्ष धर्म काजीनी आली असे. अर्जुना माझ्या आणि तुझ्या भेटण्यातून बोलण्यातून ही जी कथा वाढलेली आहे ती कथा नाहीये. अरे मोक्षाला जिंकून आणणारा धर्म किंवा मोक्षरूपी धर्म जिंकणारी ही कथा आहे. त्याने ही कथा ऐकली, सांगितली. त्याने कुणाला जिंकलं? मोक्षाला जिंकलं. मोक्षाला. तो हा सगळा अर्थ प्रबोधू आम्हा दोघाचा संवादू न करता पदभेदू पाठीची जो पडे. सांगणारा आवडतो.
पण मग सगळे सांगता येतं का? आम्ही काय करावं? आम्ही गेलो ना म्हणाल मला आम्हाला सांगता येत नाही, आम्हाला त्याचा अर्थ कळत नाही, कारण सांगण्याकरता अर्थ कळावा लागतो, अर्थ कळत नाही, आम्ही गेलो का? नाही 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 नाही, काय अडचण नाही. सकळार्थ प्रबोधो, आम्हा दोघांचा संवाद सगळ्या अर्थाचं प्रबोधन करून देणारा आपल्या दोघातला संवाद. कोणता अर्थ? 4 अर्थ आहेत, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. 4ही पुरुषार्थ मिळवून देणारी ज्ञानेश्वरी आहे. धर्म अर्थ काम आणि मोक्ष मिळवून देणारी आपल्या दोघांचा जो संवाद आहे. न करिता पदभेद पाठीची झोपडी, त्याला अर्थ कळाला नाही, त्यानं शब्दाचा पदभेद केला नाही, पण त्या शब्दाचा काय अर्थ होतो काही माहित नाही, नुसतं पारायण केली, नुसते पारायण. पण हे लक्षातच ठेवायचं, मज ईश्वराचे निलोभे, ते इथे पण लावायचं. पारायण केले पण त्या पारायणातून काय मिळवायचा? देव मिळवायचा. असे जर त्यानं पारायण जरी केले, तिने ज्ञानानळी प्रदीप्ती, मूळा विद्येची आहुती, तोषविला होई सुमती परमात्मा मी. त्यानं ज्ञान रूपी अग्नी प्रदीप्त करून अज्ञानाच्या आहुत्या त्या यज्ञात टाकल्या आणि मला प्रसन्न केलं. अशा प्रकारे गीता चौघांना ज्ञानी याची विचक्षणा ठाकते ते गाणावाना गीते चाला हे. ज्ञानी लोक गीतेचा उगाना घेऊन हिशोब घेऊन पण या शब्दाचा काय अर्थ होतो त्यांना जे फळ मिळतं तेच फळ त्यालाही मिळतं. नुसती पारायण जरी केली तरी त्याला फळ मिळतं. गीता पाठकाशी असे फळ अर्थज्ञाची सरीशे, गीता माऊली नसे जाणे ताने. गीता वाचणाराला गीतेचा अर्थ जाणणाराला फळ सारखं आहे, कारण गीता माऊलीला लहाना मोठा काहीही नाही. श्रद्धावान स्वेशे शृणुयादपि नरः सोपी मुक्त शुभान लोकान प्राप्नुयात् पुण्य कर्मणाम. आणि सर्व मार्गी निंदा सांडून असता परिशुद्धा ग्रेता श्रवणी श्रद्धा उभारी जो सांगणार आहे. सांगता येत, काहीला सांगता येत नाही तर वाचवता येत, काहीला वाचवता येत नाही. असे बरेच माणसं आहेत की त्यांना काय होत नाही, वाचता येते नाही. गेले का म्हणजे त्यांचा नाश होत झाला का? नाही नाही नाही, नाश होत नाही. मग त्यांनी ऐका, गीताच्या श्रवणावर श्रद्धा ठेवा. गीता श्रवणी श्रद्धा उभारी जो. पण तिघान करता एक नियम आहे, मला जे काय का आपल्याला कधी कधी संशय येतो, बरोबर आहे का नाही? देवानं अनेक भक्ताचे काम केले ना, आमचे का करीत नाही? किंवा गीतेचं जर एवढं फळ आहे तर आम्हाला ते फळ का मिळत नाही? तर या नियम जर आपण नाही पाळला तर क्रिया करू नये आपल्याला फळ मिळणार नाही. काय करावं लागतं मग सांगा ना? सर्व मार्गी निंदा सांडोनी. सगळ्या देवाकडे जाण्याचे अनेक मार्ग आहेत. कोणी योगाच्या मार्गात जातं, कोणी तपाच्या मार्गात जातं, कोणी भक्तीच्या मार्गात जातं, कोणी ज्ञान मार्गात जातं, कोणी निष्काम कर्माच्या मार्गाने जातं. आपण आपला मार्ग धरायचा, कोण्या दुसऱ्या मार्गाची निंदा करायची. मार्ग अनेक असतील, जातात एकाच ठिकाणी. ज्याला जसं जमतं, ज्याचा स्वभाव तसा आहे, त्याच्या शरीराची तसा त्याला ऐका नाही साये ओझे त्यास अधिकार तैसा दाबी याला मार्ग. काय संबंध आहे? आपलं आपण करायचं. दुसऱ्याची निंदा सोडून जर श्रवण केली तर त्याला ते फळ नुसतं ऐकण्यातून मिळतं. पण मात्र निंदा केलेली असेल तर फळ मिळत नाही. त्याच्या श्रवण सुटी इथे अक्षरी जो पैठी होईल तर होती ना, तर उठावती फळेची पाप. त्याला जर निंदा करत नसेल, त्याच्या कानावर नुसती गीतेचे शब्द, ज्ञानेश्वरीचे शब्द जरी पडले ना, तर त्याचं पाप. उठावती फळे, पळे नाही, चिंगार पळे आपल्या भाषेत. तुम ठोकत लगेच ते पाप जळाली, लगेच पळत जळत, येत नाही वापस ते. पण निंदा सोडून काय करावं, तर ऐकावं लागतं. 8वी माझे जायचा वनेरेगाचा सळका लंगितिका दिशा गुण पेते. जंगलात जर वनवा लागला तर त्या जंगलातले सगळे जीव जंतू ते जंगल सोडून काय होतात, पळून जातात.
आगी लागली रुखी देखो निसैरा पळती पक्षी. झाडाच्या बुडाला आग लागली, त्या झाडावरचे पक्षी जसे पळतात तशी गीता रूपी श्रवणाची आग पेटली की पाप रूपी पक्षी काय होतात, पळायला लागतात, पाप राहत नाही. का उदयाच्या लकुळी दळकतांशुमाळी किमेरे अंतराळी हरपती. उदयाच्या लकुळी, उदय रूपी कुळा म्हणजे पूर्व दिशेत सूर्य उगवला रे उगवला की सगळ्या पृथ्वीवरचा अंधार काय होतो, पळून जातो. अशा प्रकारे कैसा कानाच्या महाद्वारे पिता गजर जेत करी हे तर सृष्टीची आदिवडी जायचे पाप. पण किती दिवसाचं पाप जातं, महिन्याचं जातं का वर्षाचं का या जन्माचं. माऊली ज्ञानोबराय म्हणतात गीतेचा गजर कानावर पडला म्हणजे ज्ञानेश्वरी गीता ऐकली, सृष्टीच्या आदिवरीच आहे पाप. सृष्टी निर्माण झाल्यापासूनच पाप काय होतं, किती जन्मात केलेला असू द्या सगळं पाप सगळं काही राहत नाही. जन्मांतरीचे जन्माच्या पाप जळून जातात, काही दुसरं करायचं नाही. ऐशी जन्मविधी धुवट होय पुण्यरूप चोखट यावेळी आचाटला हे फळ. अशी जन्मविधी धुवट अशी ही गीता रूपी स्वच्छ अशी वेल आहे. होय पुण्यरूप चोखट, शुद्ध पुण्य आपल्याला मिळवून देते. आणि एवढंच नाही, या वेळी आचाटला हे फळ. नुसतं पाप जाळते पुण्य नाही, यापेक्षा मोठं फळ आपल्याला काय करते, मिळवून देते. जे हे गीतेचे अक्षरे जितुलिका कर्णधारे विगती तेतुली होती महापुरे अश्वमेधकी. जेवढे शब्द आपल्या कानावर पडलेत शब्द, तेवढे अश्वमेध यज्ञाचं पुण्य एका एका शब्दांना लागतं. यज्ञ करणं सोपं आहे, दिंडी जीव घालणं सोपं नाही, तर यज्ञ करणं सोपं आहे का. आणि तोही यज्ञ कोणता, अश्वमेध. पण एका एका शब्दात एका एका अश्वमेध यज्ञाचं काय मिळतं, पुण्य मिळतं. एवढं महत्वाचं आहे. म्हणून श्रवणे पापे जाती आणि धर्मधरी उन्नती, तिने स्वर्ग राज्य संपत्ती लायची शक्य. चला, म्हणून श्रवणानं पाप जातात, पुण्य होत आणि स्वर्गरूपी राज्याची संपत्ती सुद्धा शेवटी काय होते, मिळते. म्हणजे स्वर्गाला स्वर्गाचे भोग त्याला मिळतात. का 6व्या अध्यायात वर्णन आहे योग भ्रष्टाचं. इंद्र देवाला स्वर्गाचे भोग भोगत असताना त्याचं पुण्य संपत, पुण्य. पण साधकाला स्वर्गातले भोग भोगायला मिळतात आणि त्याच्या पुण्याला धक्का सुद्धा लागत नाही लागत. असं कसं काय होतं, तसंच होतं महाराज, तसंच होतं, कसं होतं, तसंच होतं. असं कसं काय होईल, ते तसंच होतं. तसं शासनाच्या मनात आल्यावर तसंच होत असतं. अधिकारी येतो, अधिकारी मला सांगा, आपण आता दोघं पंढरपूरला गेलो, पंढरपूरला गेलो, तळणीहून बसलो, एकाच गाडीने बसलो, एकाच सीटवर बसलो. तळणी ते पंढरपूर अंतरही सारखंच. दोघंही पंढरपूरला पोहोचलो. पोहोचण्याची क्रिया सारखी झाली का नाही, सारखी झाली ना. पण मला 550 रुपये खर्च लागला. मला तुम्हाला किती लागतो, किती लागतो तुम्ही सांगा. किती लागतो तुम्हाला, काहीच नाही लागत. कसं काय नाही लागत, ते शासनाच्या मनात आल्यावर तसंच असतंय. कोणाच्या मनात आलं, अधिकारी शासनाच्या मनात आल्यावर काय असते, सरकारी ना ते. जसं या सरकाराच्या मनात आहे ना, या दुसऱ्या तपस्वी लोकांना भोग भोगत असताना पुण्य संपत आणि भक्ताला स्वर्गाचे भोगही मिळतात आणि त्याचं काही संपत नाही. कारण त्याला शासनानं ती पासच दिली फुकट. कुठलेही भोग भोगा काय मिळतात, त्याला फुकट मिळतात, काही अडचण नाही. अशा प्रकारचं तो माझी आवड लागी, पहिले त्याने करी स्वर्गी, मग आवडे तो भोगी, बाकी मजशी मिळे. गोडीशी माझ्याकडे येत असताना त्याचा पहिला मुक्काम आहे स्वर्गाचा, दिंडीचा मुक्काम. कुठं मुक्काम आहे, त्या साधका
तिचा ऐकणाराचा मुक्काम येतो. नुसती ज्ञानेश्वरी ऐकणारा पहिला मुक्काम कुठे आहे त्याचा? इथून गेल्यावर स्वर्गात. पण मग तो मुक्काम एका रात्रीच आहे का? नाही नाही नाही, आवडेल तो भोगी. त्याला चौरकीतले विषय आवडतात तो काय करायचं? बघायचे. स्वर्गात काय काय आहे तिथं काही एक आहे का नाही? आवडेल तोपर्यंत ते भोगायचं. आणि मग भोगल्यावर उठी उतरे का? खाली येतो का? येऊची लागे माघारे मृत्यू रोका का? नाही नाही नाही, भोगण्याची आवड संपली, त्याची इच्छा झाली की बस झालं. मग मजशी मिळे आणि तो मला येऊन काय होतो? मग प्राप्त होतो. ऐसे गीता धनंजया ऐकते आणि पडत्या प्रेम आनंदी मिया हो काय बोलो. अशा प्रकारची गीता ऐकणाराला वाचणाराला फळ देते, महानंद प्राप्त करून देते. फार काय सांगावं अर्जुनाता. या कारणे असो पुरी जायला की शास्त्राची सो केला ते तुझ पुसो काज तुझे. अशा प्रकारचं होतं का? असं फळ या गीतेचं आहे. पण आता ज्याच्याकरता हे गीतारूपी शास्त्र निर्माण केलेलं आहे ते तुला विचारतो आहे का नाही? ते तुला चांगल्या प्रकारचं कळालंय का कळालं नाही ती आता तुला विचारतोय. कश्चिदेच्छुतम पार्थ तो एकाग्रेन चेतसा कच्चित ज्ञान समूह प्रणष्टस्ते धनंजय. तरी सांग पांडवा, हा शास्त्र सिद्धांत आगवा तुझं एकचित्ते भावा गेला आहे का? अर्जुनाला विचारतात. जाऊ दे आता सगळ्यांना आहे का नाही? तरी अर्जुना, हा सगळा शास्त्राचा सिद्धांत मी तुला सांगितलाय ते तुला भावा गेला आहे. म्हणजे तुला तो काय झाला म्हणता येईल? आवडला नाही म्हणता येणार. आवडला नाही, तुला मानला आहे. आता तू तुझ्या चित्तामध्ये तो एक दृढ झालेला आहे का? आम्ही जैसे तयारी ती उगानिले कानाच्या हाती येरी तैशेची तुझ्या ते पैठे केले की. आम्ही ज्या प्रकाराने हे तुझ्या कानात ते सगळं ओतलेलं आहे ते कानातून चित्तापर्यंत गेलंय का? चित्तात जाऊन बसलंय का? कारण एखादे शब्द कानात जातात पण चित्तापर्यंत पोहोचत नाही. काही चित्तापर्यंत पोहोचतात पण चित्तात बसत नाही. चक्कर मारून येतात आतून काय चाललंय, कुठून? चित्तातून कानातून चित्तापर्यंत जातात. आत काय चाललंय चक्कर मारतात आणि पुन्हा बाहेर जातात. बसत नाही. बसले का? महाराज चित्तात शब्द कधी दृढ झाले तसं वागायला लागला की त्याच्या चित्तात ते शब्द काय झाले? आता दृढ झाले, बसले. नाही तर मग चक्कर मारून निघून गेले. असं आम्ही जैसे तयारी की उगानिले कानाची आरती अथवा माझारी गेले सांडी विखुरी किंवा पेक्षेवरी वाळूने सांडिले किंवा सांडी विखुरी गेली ते का नाही? असं असतं. एखाद्या पुढचा लिहायला पण आपण असं धरलंय वगैरे ते काही इकडे पडतं धान्य, काही तिकडे पडतं, काही तिकडे पडतं. सांडी विखुरी हे का नाही? काही कोण झोपलं तिकडे लक्ष गेलं, काही आपल्याला झोप आली, कधी कधी लेकराकडे लक्ष गेलं, कधी कधी कोणीकडे लक्ष गेलं, कधी कधी त्या पार्सलाच्या पुढ्यात लक्ष गेलं, कोणा आणून गेली त्याच्यात काय ते काय करायचं असं इकडे तिकडे सांडी विखुरी. काही इकडे सांडलं काही तिकडे असं गेलंय का? अर्थ नाही गेलं का सांडून तुझ्याकडून काही? किंवा उपेक्षा केली ऐकून सुद्धा. काय सांगतात ज्ञानेश्वर महाराज? आवडीचं सांगायचं कामच हे काय केली? पेक्षा केली. असं झालंय का तुझं? जसे आम्ही सांगितले तसे चिरतही पावले तरी सांग पावले पुष्ण ते मी. जसं मी सांगितलं तसं जर तुझ्या हृदयापर्यंत गेला असेल तर मी जो प्रश्न विचारतो त्याचं उत्तर आधी सांगा. तरी स्वज्ञान जिथे माझे रे मोहे तुझे फुलविले तो येथे असे की नाही. आपल्या जवळच्या व्यक्तीचा जो मोह तुला झाला होता का नाही? गुरुचा, मामे लोक, सासरे येत शालक सासरे, मातोळ बंधुकी सकळ आले असते केवळ इष्ट मित्र. हे सगळे असा जो मोह झाला होता तो मोह आता राहिला का गेला? पुन्हा एवढेच आवडायले का गेला तो मोह? हा असं विचारलं. म्हणजे
आपल्यालाही शास्त्र मानवलं का नाही हे कशावरून समजायचं? मोह गेला का नाही, नाही का नाही असं विचारलं हे प्रभू पुसो काय सांगे तू आपल्या काही कर्म काही ती कशी ती हे फार काय विचारू सांगतो. आपल्या ठिकाणी कर्म पाहतोय का, अकर्ता करता आहे मी असं काही पाहतोय का? अर्थ स्वानंद करशे विरेरायशा बेदरशे आणि ना येणे मिशे प्रश्नाचे ने अर्जुन त्या आनंदामध्ये विलीन होईल अशा रीतीने देवानं प्रश्नाच्या निमित्तानं आता द्वैतात अर्जुनाला आणलं. पूर्ण ब्रह्म झाला पारतो तरी पुढील साधावया कार्य तो मर्यादा श्रीकृष्ण नाथो उल्लंघून येते. आता देवाला माहित आहे की अर्जुन पूर्ण बोध झालेला आहे, पण पुढचं कार्य साधून घ्यायचं असल्यामुळे भगवंतानं आपली मर्यादा उल्लंघन होऊ दिली नाही. त्याला आणलं पुन्हा देवतात हे आपले करणे सर्वज्ञ काय तो नेणे परी केले पुसणे याची लागे. एरवी आपण केलेला याच्यावर फायदा झाला आहे का नाही हे देवाला कळत नाही का? काय नेणे तू काही कळत नाही, त्याला कळतंय. पण अर्जुनाला द्वैतात आणण्याकरता विचारलं. येऊन करून या प्रश्न नसतेचे अर्जुन पण अनोनिया झाली पूर्ण पण ते बोलवी सोय. येऊन करून या प्रश्न असा प्रश्न करून नसलेला अर्जुनपणा त्याच्या ठिकाणी आणला आणि त्याला बोलायला लावलं. मग शिराती ते सांगितो गगनी पुंजू मंडितो निवडे जैसा न निवडितो पूर्ण चंद्रू. समुद्रातून निघालेला आकाशात जाऊन बसलेला आणि पौर्णिमेचा पूर्ण झालेला जसा चंद्र समुद्रात त्यावेळेस लपलेलाच होता म्हणून आकाशात गेला मोकळा झाला आणि आकाशात जाऊनही अमावस्या आली काय फायदा आहे? पण पौर्णिमेचा चंद्र आकाशात असावा, सगळ्यांच्या दृष्टीला पडावा आणि पुन्हा त्याला काय मिळालेली असावी? पूर्णता मिळालेली असावी. तैसा ब्रह्म मी हे विसरे ते जगतची ब्रह्मत्वे बरे हे सांडितरी वरे ब्रह्मपणे. ब्रह्म मी हे विसरे कसा मी ब्रह्म आहे हे सुद्धा अर्जुनाला विसरून गेला होता. कारण मी ब्रह्म एवढं सुद्धा द्वैत राहिलेलं नव्हतं, सगळं जगही ब्रह्मत्वानं करून गेलेलं असं. मग तो ब्रह्मपणा सांगण्याकरता देवानं असं केलं. ऐसा मूळ तो मांडतो ब्रह्मे तो दुःखे द्याचे शिमे मी अर्जुनी नेना मी उभा ठेला. असा मूळ तो मांडतो ब्रह्मे कधी ब्रह्मस्थितीत आणि कधी देहस्थितीत असा ब्रह्मस्थिती मांडत मोडत दुःख द्याचे शिमे कधी दुःख रूपी द्याच्या सीमेत येऊ कधी आनंदात तर कधी दुःख रूपी द्याच्या मर्यादेत अर्जुन या नावाने उभा असलेला. मग कामपदा करतळी दडपुनी रोमावळी गुलिका शुद्ध जळी जिरवणिया त्याला अष्टसात्विक भाव निर्माण झालेलेच होते. कामपदा करतळी हात पाय कापू लागले, ते थोडे स्थिर केले, रोमावळी असे प्रोवळली, घाम पुसला, प्राणक्ष बिडोलतया अंगांगाची चेकतया सुनिस्तंभ चालवाय बोलवनिया असं अंग हालू लागलं. त्या अंगालाच अंगाचा त्यानं काय दिला? आधार दिला. नेत्र युगळाचे निवते आनंद अमृताचे भरते वसंत ते मागुते काढून या दोन्ही डोळ्यातून आनंद रूपी अमृताचे अश्रू वाहत होते. तेही पुसून काढले. विविध उत्सुक्याची दाटी चिप दाटत होती कंठी ते करुणिया बैठी हृदया माझी. कंठ दाटून आला होता उत्सुक्यानं कंठ तोही सावरला. ती जी चिप होती चिप घातलेली या पोटात दाबली. अशा हृदयामध्ये आचेचे वितळूने सावरुनी प्राणे अक्रमाचे शोषणे जीवनी ठाई. पाचेचा जो थरकाप सुटला होता एकाने ते सावरून मोठासा जोरात अर्जुनानं श्वास टाकला आणि अर्जुनानं आता बोलायला सुरुवात केली. देवाचा प्रश्न होता की जो मोह जाण्याकरता तुला मी ही गीता सांगितली तो मोह गेला का जशाला तसा आहे असा प्रश्न होता. त्याचं उत्तर आता अर्जुन देत आहेत. अर्जुन वाच नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा तो प्रसादान्मया च्युत श्रुतोस्मी गत संदेह करिष्ये वचनम तव. मग अर्जुन म्हणे काय देवो पुसता ती आवडी मोह तरी तो सकुटुंब जी ठावो गेला जी ठावो घेऊन आपला. देवा काय विचारलं होतं तुम्ही? काय मोह गेला का? तर देवा नुसता मोह नाही गेला, सकुटुंब सपरिवार गेला. नुसता मोह नाही गेला तर सकुटुंब गेला. मामा दांडेकरांचं एक वाक्य ते म्हणले
नष्ट असं पाहिजे होतं. ते अर्जुनाला आवडलंच नाही, तो नष्टो मोह म्हणला असं म्हणजे हा, तर मोह नष्ट झाला असं पाहिजे म्हणजे. तो सगळा परिवार काय झाला, सहकुटुंब गेला. मोहाचं कुटुंब कोणतं आहे, तर मोहाचं कुटुंब आहे अज्ञान. मोहाचं कुटुंब मूळ काय आहे, अज्ञान. नुसता मोह नाही गेला, आपल्या मुळासह अज्ञानासहित काय गेला, अज्ञान गेलेलं नसेल तर मोह गेल्यासारखा होतो, जात नाही. कधी कधी आपला बी जातो वैतागला काय नाही यायचं, कोणाचा संबंध नाही मिळत, पण कौरव वैतागलेला आहे कौरव. चहाची अडू नसतो मोह, पण कुटुंब घेऊन नाही गेला तो, सगळं ठिकाणच घेऊन गेला, आपलं घरदार सगळं घेऊन गेला. आणि देवा त्याला सगळं काय विचारताय तुम्ही मला विचारायचे मोह गेला का नाही, हे विचारणं म्हणजे कसं झालं माहितीये का. आणि कसं झालं, पाशी येऊन दिनकडे डोळ्याचे अंधारे खुशी जे काही सरे निघाली, सूर्य आला एक जणाकडं आणि त्याच्या डोळ्याला विचारला, अंधार गेला का तुझा, आणि कोण विचारायला, काय देवा हे विचारणं आहे का, हे विचारणं काही फायदा आहे विचारून, काय सूर्य आल्याला अंधार राहत असतो का देवा. ताईचा तू श्रीकृष्ण राया आमुची या डोळ्या गोचरेची काही सया न पुरेत, तसा तू श्रीकृष्ण राजा आमच्या डोळ्याच्या समोर उभा आहे. मोह जाण्याकरता पुन्हा दुसरं काही करावं लागेल का. कृष्ण पुढे उभा असल्यावर मोह जाण्याला दुसरं काय करायची गरज आहे. आता कृष्णाच्या पाण्यानंच मोह काय झाला सगळा, ज्ञान ऐकायची गरज नाही द्यावा, नुसतं तुला पाहिलं गेला मोह. तुका म्हणे त्याचे पायी दिया पाय मग दुःख जाय सर्व माझे. नुसतं त्याला पाहायचं काम आहे. देखिले समचरण निवांत राहिले, देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन, नाही का नाही. अशा प्रकारचं आहे, दुसरं काय करायचं काम आहे. कितीतरी प्रमाण आहे देवाला पाहण्याचे, पाहिलं की फळ काय होतं, मिळतं. आणि नुसता येऊन तो तुला पाहिला, नुसता असा उभा नाही राहिला, मग वरील बेमायेपासून ते सांगशी तोंड भरून जे काहीशेनी करून जाणू नये. आईसारखं प्रेम करून तोंड भरून पुन्हा आम्हाला काय करायला लागला, सांगायला लागला. तोंड भरून सांगायला, बरं तोंड भरून सांगायला तर काही नाही सांगायला. तोंड भरून सांगायला तर कोणाची चेष्टा सांगायला, कोणाचा विनोद मजाक सांगायला, असं सांगायला लागला. काही शिनी करून जाऊ नये, कोणत्याही प्रयत्नाला ज्याला जाणता येत नाही असं ज्ञान सांगायला लागला. प्रयत्न जे ज्ञानाला जाणता येत नाही एवढं काय करायला लागला तो आम्हाला सांगायला लागला. आता मोह असे की नाही, हे ऐशीची कुसशी काही कृत्य झालो पायी तुझे पणे. देवा मोह आहे का नाही असं तू विचारलं तर त्याचं उत्तर आहे का देवा. आता तुझ्यामुळं देवा कृत्य झालो, इच्छा केली ते. कृत्य शब्दाचा अर्थ काय होता, कृत्य म्हणजे जे करावं लागणारच आहे ते कृत्य, जे कर्म करावंच लागतं. कारण असं सांगितलंय, जोरी संगू प्रकृतीचा तो त्यागून घडे कर्माचा. ज्या कर्माचा शेवटपर्यंत त्याग घडत नाही त्याला कृत्य म्हणतात. त्याला काय म्हणतात, कृत्य. आणि ते करून ज्यानं संपवलं त्याला कृत्य म्हणतात. म्हणजे आपल्या वाट्याला आलेलं कर्म करून ज्यानं संपवलं ते काय झाला, कृत्य. चौथीचे ठाई काही काम नाही ही अवस्था आहे कृत्य. म्हणजे आता करण्याचं काही शिल्लक राहिलेलं नाही. ब्रह्मत्व प्राप्त झाला तो महात्मा म्हणू शकतो कृत्य झालो. अशा प्रकारे ते आहे, कृत्य झालो देवा तुझ्यामुळं.
गुंतलो होतो अर्जुन म्हणे अपने तो मुक्त झालो तुझेपणे आता पुसणे सांगणे दोन्ही नाही. अर्जुन पर्यंतच गुंतलो होतो, मी अर्जुन आहे, मी अर्जुन आहे, त्याच्यातून आता मुक्त झालो. आता देवा विचारायचंही काम नाही आणि विचारायचं काम नाही म्हणून पुन्हा सांगायचंही काम राहिलेलं नाही. बस जे तुझे प्रसादे राधलेने आत्मबोधे मोहाचे तया कांदे निधी चिवडो. तेव्हा तुमचा प्रसाद आम्हाला मिळाल्यामुळे आम्हाला आत्मज्ञान झालं आणि आत्मज्ञानामुळे मोहाचा कांदा शिल्लक राहिला. कांदा म्हणजे गड्डा, मोहाचा जो गड्डा आमच्या हात होता का नाही, कंद कंद तो आता शिल्लक कंद तुटून टाकला मोहाचा, बुडातून काही राहिलेला नाही. जे कडे बुडातो. आता करणे का न करणे हे जेणे उठे तुझेपणे ते तू वाचून नेणे सर्वत्र का. आता हे करायचंय का करायचं नाही हे काही माझ्याकडे शिल्लक राहिले नाही. कारण करणं आणि न करणं हे दोन्ही तूच होऊन गेला, तुझेपणात राहिला नाही. म्हणून तुझ्याशिवाय आता मला कुठेही काही राहिलेलं नाही. ये विषयी माझ्यात आहे संध्याची नदीची काही त्रिशुद्धी कर्म जेत नाही ते मी झालो. म्हणून आता माझ्या ठिकाणी याच्याविषयी संशय राहिलेला नाही. माझं कर्तव्य 100% आता काय झालेलं आहे, निघून गेलेलं आहे. कर्तव्य निघून गेल्यावर काहीच करण्याचं शिल्लक राहत नाही. पण ज्याचं कर्तव्य संपलं त्याला ज्ञानेश्वरी ऐकायला पण येण्याची गरज नाही. ते कर्तव्य संपल्याचा तो काय आहे, नाही तुमच्याकडे पाहिजेच नाही, ते आनंद झाला. संपलं ज्ञानेश्वरी ऐकायचं काम आहे का? त्याचं कर्तव्य संपलं ज्ञानेश्वरी ऐकायचं काम आहे का? शब्द बरोबर, ज्याचं कर्तव्य संपलं ज्ञानी झाला त्या ज्ञानेश्वरी ऐकायचं काम आहे का? नाही नाही, अशा महात्म्याला पाहिलं नाही तुम्ही. तुम्ही ते म्हणजे ज्ञानानं केलीच पाहिजे. हे म्हणजे तुम्ही ज्ञानाला बंधनात टाकायचे. मग खांदारकर म्हणजे ज्ञानाला प्रारब्ध नाही हे तुम्हाला कोण सांगितलं? पुन्हा बोललीच नाही बापरा मला, पुन्हा खांदारकर परदेवाला आलीच नाही. जगन व्हावे अज्ञानी राहावे मार्ग दयाकडे भाव सुखी जेणे व्हावे, जग सुखी जेणे व्हावे. त्यांना सुद्धा जग मार्गाधारे वर्तावे ईश्वरी मोहरी लावावे. तुम्ही येतो नव्हते अशा प्रकारचं ते आहे. तुझ्याने तुला प्राप्त झालं, माझं कर्तव्य संपून गेलेलं आहे. योगाचा तुम्ही आले तसंच विषय आला, कर्तव्य गेले निपटून. अर्जुन म्हणतो माझं कर्तव्य आता संपून गेलं, काही कर्तव्य राहिलं नाही मला. तरी आज्ञा तुझी वाचून आण नाही प्रभू. पण एक कर्तव्य आहे बरं का, काय तुझी आज्ञा पाळायचं कर्तव्य राहिलं. तेव्हा तुम्ही आज्ञा करावी आणि मी काय करावं, तुम्हाला युद्ध करणार नाही, मन नाही करायचं नाही. तुम्हाला मार भीष्माचार्याला, अरे भीष्माचार्याला नाही, तुम्हाला मार धर्मराजाला. तरी आता मी काय करणार, मारणार. आता नाही सोडणार तुझी आज्ञा देवा. नाही सोडली अर्जुनाने. वृद्ध झाली आहे पतिव्रता तरी दुरीनं वाचावा भरता. कर्तव्य संपलं तरी काजे दृश्य दृश्य तेनाशी जे तुझे वेद भाताचे भ्राता द्योतात एक राशी जे एक परी सर्व देशी वसवी सदा. दृश्य दृश्य तेनाशी जे दृश्य दृश्याचा काय करतं, नाश करतं. अशा प्रकारचे जे दुजेपणाला
पेताचा जे ग्रास करतं आणि सर्व देशामध्ये जे एक रूपाने राहतं असं जे ब्रह्म आहे दयाचे संबंधी बंधू पिटे दयाची आशा असं कुठे जे भेटले सर्व भेटे आपण पाची दयाचे ज्याच्या संबंधानं सगळ्याचे संबंध तुटून जातात त्याच्या आशेनं सगळी आशा सुटून जाते जे भेटल्यावर सगळं भेटलं असं होतं ते तू गुरुलिंगाजी माझे जे एकडेपणी शनी विरजे दयाला जीवनाने जे देतो बोधू असा तू माझा गुरु आहे सत्य विचार आपण आता पुन्हा उद्या सकाळी करूया आहे का नाही कुंडली करू द्या.